महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तांत्रिक कारणामुळे KYC अपूर्ण असल्यामुळे काही महिलांना जानेवारीचा हप्ता वेळेवर मिळाला नव्हता. यामुळे योजना बंद होणार का अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सरकारने यावर मोठी घोषणा करत सर्व अफवांना पूर्ण विराम दिला आहे. तर तुम्हाला सांगताना आनंद आहे की KYC पुन्हा सुरू झालेले आहे आणि त्यासोबतच प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे ज्या महिलांनी ऑनलाईन KYC तांत्रिक कारणामुळे किंवा पर्यायाच्या चुकीमुळे निवडीमुळे अपूर्ण आहे त्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल आणि ऑनलाईनसुद्धा सुरू झालेली आहे. थकीत हप्ते आणि 3,000 रुपयांचे एकत्रित वितरण. राज्यात निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेचा परिणाम निधी वितरणावर झाला होता. महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे काही हप्ते रखडले होते. डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आचारसंहिता आता दूर झाला आहे. त्यामुळे ज्या महिलांना मागील 2 महिन्यांचे पैसे मिळाले नव्हते त्यांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि ज्यांचे आले होते त्यांना आता पुन्हा येणार नाही. समजा डिसेंबरचा आला होता, जानेवारीसुद्धा वेळेवर आला, त्यांच्या हाताही 3,000 येणार नाहीत. ज्यांचे रखडले होते त्यांचे येणार आहे. त्यानंतर कोणाचं नाव वगळलं जाणार आहे. तर अद्याप KYC सध्या सुरू आहे. या टाईमला KYC करून घ्या. धन्यवाद.